प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. आषाढी वारीचा आज सोहळा आहे. या निमित्ताने पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. बळीराजा सुखी होऊ दे, पाऊस चांगला पडू दे, सुगीचे दिवस येऊ दे असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्य भाविकाला मिळालाय. प्रथेप्रमाणे रांगेत आलेले नाशिकचे वारकरी बाळू आहेर यांनीही सपत्नीक महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून पंढरीची वारी करत आहे. जीवनच सार्थक झाल्याची भावना यावेळी अहिरे दाम्पत्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य, भक्ती मार्गाने प्रवास करत असतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या 40 मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 20 जुलैपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. 20 जुलैलाच बैठकही होणार आहे. याच बैठकीत मुंबईला कधी जाणार याची तारीखही सांगितली जाणार आहे. आता मेलो तरी मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय. राज्यातील खराब हवामानाचा फटका राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बसलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी भरकटल्याची घटना घडली. त्यांच्यासोबतच मंत्री उदय सामंत, पार्थ पवार देखील होते. नागपूर ते गडचिरोली प्रवास करताना त्यांचे हेलिकॉप्टर भरकटलं होतं. आता या हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. लातूर जिल्ह्यातील थेरगाव येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने बालगोपाल व महिला पुरुषांनी आषाढी एकादशी निमित्ताने थेरगाव येथे चिमुकल्या वारकऱ्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह नगर प्रदक्षिणा घालून आनंद उत्सव साजरा केला. तसेच गावातील आराध्य दैवत हनुमान मंदिरासमोर चक्री भजनासह चिमुकल्या मुलींनी फुगडीचा आनंद घेतला. पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला. दरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मोदीबाग येथे पक्ष प्रवेश करण्यात आला. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अन्य 18 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केलाय. राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचे संकलन करावे असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना 35 रुपये भाव देणे शक्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. सरकारमधील नेत्यांची वक्तव्ये ही राज्यातील समाजात तेढ निर्माण करणारी होती. राज्यात सरकारच्या वतीने आंदोलक मनोज जरांगे व लक्ष्मण हाके यांना काय आश्वासने दिली आहेत याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.